नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी ध सा नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो. या सत्रांतर्गत सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान याचबरोबर साहित्य, पर्यावरण, अर्थशास्त्र, राजकारण अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे त्या व्यक्तींविषयीची माहिती व्यक्तिविशेष या सत्रात करून घेत असतो. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सामान्य ते असामान्य, साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र. चला तर मग ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. स्वातंत्र्यानंतर झालेल्या फाळणी दरम्यान उसळलेल्या दंगलीत मुलतानजवळील लायलूर गावात आईवडिलांची झालेली हत्या, याचवेळी वडिलांचे कानावर पडलेले शब्द, भाग मिल्खा भाग, रात्रभर पळत पळत स्वतःची केलेली सुटका, समोर मृत्यूच दिसत असताना महिलांच्या डब्यातून लाहोर मार्गे दिल्लीत पोहोचलेला तरुण, खडतर परिस्थितीत घालवलेले बालपण, यानंतर सेना दलात सामील झाल्यानंतर कठोर परिश्रम घेऊन राष्ट्रीय, आशियाई, राष्ट्रकुल आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये केलेली दैदिप्यमान कारकीर्द, फ्लाइंग शीख म्हणून ओळखले जाणारे कर्णधार मिल्खा सिंग यांच्याविषयी मी बोलत आहे. भारतीय ट्रॅक आणि फील्डमध्ये धावपटू असणाऱ्या मिल्खा सिंग यांच्याविषयीची आज आपण माहिती घेऊया. आशियाई खेळ तसंच राष्ट्रकुल स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारा एकमेव खेळाडू म्हणजेच मिल्खा सिंग. 18 जून 2021 रोजी मिल्खा सिंग यांचं कोरोनामुळे निधन झालं. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून मिल्खा सिंग यांना विनम्र अभिवादन. स्वातंत्र्यपूर्व काळातील पाकिस्तानमधील मुझफ्फरगढ जिल्ह्यातील गोविंदपुरा या लहानशा गावात अतिशय गरीब घरात मिल्खा सिंग यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1935 झाला. मिल्खा सिंगच्या आईवडिलांचा मृत्यू फाळणी दरम्यानच्या दंगलीमध्ये झाला होता. पाकिस्तानातून आपला जीव वाचवण्यासाठी 10 दिवस आपल्या कुटुंबियांच्या रक्ताने माखलेल्या कपड्यानिशी पळणारा हा मुलगा भविष्यात देशातील महान ॲथलीट बनेल असं कोणाला वाटलं सुद्धा नव्हतं. लहानगे मिल्खा सिंग यांनी त्यांचे कुटुंबीय फाळणी दरम्यान मारले जात असताना त्यांचा जीव कसा वाचवला आणि त्यांचे वडील भाग मिल्खा भाग हे कसे ओरडले हे त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहिले होते. मिल्खा सिंग यांनी आपली मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर अशक्यप्राय अशी गोष्ट करून दाखवली. आज त्यांचं नाव देशातील श्रीमंत ॲथलेटिक्समध्ये घेतलं जातं. लहान वयात फाळणीनंतर उसळलेल्या संहारातून जीव वाचवलेले मिल्खा तारुण्यावस्थेत चोरी केल्याने तुरुंगात काढलेले 10 दिवस, दूध मिळवण्याच्या आशेने सैन्यात नोकरी मिळवून ॲथलेटिक्समध्ये नाव कमावलेले मिल्खा असे त्यांच्या आयुष्यातील विविध टप्पे आहेत. घरात खाण्यापिण्याची भ्रांत असताना केवळ दूध आणि अंड मिळावं म्हणून सैन्यात दाखल झालेल्या मिल्खा सिंग यांनी धावण्याच्या शर्यतीमध्ये भाग घेतला. ती शर्यत त्यांनी जिंकली आणि तिथूनच मग भारताला मोठा धावपटू मिळाला. खरं तर लष्करात जाण्याची मिल्खा सिंग यांची खूप इच्छा होती. त्यासाठी त्यांनी खूप वेळा प्रयत्न देखील केला, मात्र 3 वेळा त्यांना अपयश आले. त्यामुळे त्यांनी लष्करात जाण्याचा विचार सोडला. एकदा ते विना तिकीट प्रवास करत होते, त्यामुळे त्यांना तुरुंगात देखील जावे लागले.
त्यांनी आपल्या जीवनात 80 शर्यतीत भाग घेतला होता. त्यात ते तब्बल 77 वेळा जिंकले. 3 ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. मिल्खा सिंग यांचं टोपण नाव फ्लाइंग सिख आहे. त्यांना हे नाव पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आयूब खान यांनी 1960मध्ये दिलं होतं. त्यावेळी मिल्खा यांनी पाकिस्तानचं सुवर्णपदक विजेता अब्दुल खालिदला पाकिस्तानातच हरवलं होतं. ज्या देशात आपल्या कुटुंबाची हत्या करण्यात आली त्याच पाकिस्तानात 1960मध्ये भारत पाकिस्तान मैत्रीच्या निमित्ताने ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी जाण्याची इच्छा नसतानाही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या शब्दाखातर मिल्खा सिंग यांनी पाकिस्तानला जाण्याचं मान्य केलं. पाकिस्तानात पोहोचताच मिल्खा अब्दुल खालिद की टक्कर असं या स्पर्धेचं वर्णन होऊ लागलं. पण वाऱ्याच्या वेगाने धावून भारताचा तिरंगा फडकावणाऱ्या मिल्खाला पाकिस्तानचे राष्ट्रपती आयूब खान यांनी फ्लाइंग शीख ही उपाधी दिली. पतियाला येथे 1956मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पुढे 2 वर्षांनी 1958मध्ये टोकियो आशियाई स्पर्धेदरम्यान आपली कामगिरी कायम ठेवत 200 व 400 मीटर शर्यतीत नवा आशियाई विक्रम नोंदवला आणि कार्डिफ कॉमनवेल्थ खेळात 400 मीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यावेळी मिल्खा सिंग कॉमनवेल्थ खेळात वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे स्वतंत्र भारतातील पहिले पुरुष खेळाडू होते. 1960मधील रोम ऑलिम्पिकमध्ये ऑलिम्पिक विक्रम तोडून मिल्खा सिंग यांनी 4थं स्थान पटकावलं होतं. 6 सप्टेंबर 1960ला ऑलिम्पिकमध्ये झालेल्या या स्पर्धेत सर्वांच्या नजरा मिल्खा सिंगवर असताना पहिल्या 200 मीटरपर्यंत आघाडी घेणाऱ्या मिल्खाने मागे वळून पाहिले आणि कांस्य पदक 1 सेकंदाने हुकलं. यावेळी त्यांनी 400 मीटर शर्यतीत आपल्या मागच्या वर्षीचा विक्रम मोजला. त्या शर्यतीत ते 4थे आले. 1 सेकंदानं त्यांचं कांस्य पदक हुकलं होतं. त्या स्पर्धेत ते कोणत्याही सरावाशिवाय व बुटांशिवाय धावले होते. मिल्खा सिंग हा असा धावपटू होता की त्याने कोणत्याही सरावाशिवाय, कोणत्याही आर्थिक मदतीविना, कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय ऑलिम्पिकमध्ये 400 मीटर हे अंतर 45.9 सेकंदात पार केलं होतं. त्यांचा हा विक्रम अजूनही कोणत्याही भारतीयाला मोडता आलेला नाही. त्या काळात मिल्खा सिंग देशभरातील तरुणांचा आदर्श होते आणि आजही आहेत. त्यांनी जिंकलेली सर्व पदके, चषक, ब्लेझर व जे बूट घालून त्यांनी विक्रम मोडला ते बूट त्यांनी राष्ट्रीय खेळ संग्रहालयाला दान केले. त्यांच्या खेळातील या कामगिरीसाठी त्यांना पद्मश्री पुरस्कारसुद्धा देण्यात आला. मिल्खा सिंग यांचं लग्न भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौरसोबत झालं होतं. त्यांचा मुलगा जीव सिंग हा गोल्फचा प्रसिद्ध खेळाडू आहे. मिल्खा सिंग यांना भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. काही वर्षांपूर्वी भाग मिल्खा भाग हा चित्रपट मिल्खा सिंग यांच्या 1946 ते 1960पर्यंतच्या जीवनावर आधारित आहे. मिल्खा सिंह यांचं आत्मचरित्र द रेस ऑफ माय लाईफ हे वाचण्यासारखं आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज मिल्खा सिंग हे महान खेळाडू आपल्यात नाही. त्यांचं नुकतंच निधन झालं आहे. त्याबद्दल रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन. मिल्खा सिंग यांची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. चला तर मग मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात अशाच एका नवीन व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी. तोपर्यंत सुरक्षित रहा, काळजी घ्या आणि ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.